तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान दिन होणार साजरा। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन। पोलिसांच्या नाकाबंदीत कोट्यावधींची चांदी जप्त। खालापूर टोल नाक्यावर करण्यात आली कारवाई। नायक मराठा ज्ञाती मंडळाच्या सामाजिक कार्यक्रमात राजकीय वक्तव्य। आमदार गोगावलेंवर मराठा समाज नाराज। आणि स्नेहल जगताप यांना उभाटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्नेहल जगताप भाऊक। उद्धव ठाकरेंकडून स्नेहल जगताप यांना AB फॉर्म प्रदान। पाहुयात सविस्तर वृत्त। 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान दिवस साजरा होणार असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून 20 नोव्हेंबरला सर्वांनी मतदान करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केले आहे। नमस्कार, आज मी एक महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे। आपल्याला माहिती आहे 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मतदान दिवस आहे। हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकरिता मी आपल्याला असे आवाहन करते की त्या दिवशी कोणताही कारण न सांगता आपण घरातून बाहेर पडून आपले मतदानाचा हक बजावा। आपल्याला आपले मतदान केंद्राबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर एक वोटर हेल्पलाईन ॲप आहे। या ॲपवरून आपल्याला सर्व माहिती मिळेल। कृपया सर्वांनी त्या दिवशी मतदान करून आम्हाला सहकार्य करावे। नमस्कार, जय महाराष्ट्र। 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा असे आवाहन जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी केले आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 20 नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा एक मोठा उत्सव, मी तसा म्हणणार, महाराष्ट्राला साजरा होते आहे। 20 नोव्हेंबरला आपल्याकडे वोटिंग आहे आणि आज सर्वांना माझी कळकळीची विनंती राहील की 20 नोव्हेंबर रोजी सर्व लोकांनी आपला मतदानाचा हक बजावण्यासाठी घरातून बाहेर पडून वोट केलाच पाहिजे। आणि जर काही लोकांना काही माहिती नसेल की त्यांच्या वोटिंगचा सेंटर कुठे आहे, तर जो वोटर्स हेल्पलाईन ॲप आहे त्यामध्ये आपला जो जवळचा सेंटर आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती शासनाने उपलब्ध करून दिली आहे। पण मला खात्री नाही, शाश्वती आहे की आपल्याला वोटिंग सेंटरबद्दल कल्पना असणारच। विनंती अशी आहे की सणाचे दिवस आहे, छुट्टियां आहे, लोक बाहेर जातात, पण 20 नोव्हेंबर रोजी सण असो, परिवारचे सोबत बाहेर जाण्याचा प्लॅन असो, एक दिवस प्लॅनला विश्रांती द्या आणि 20 नोव्हेंबर रोजी आपण लोकशाहीचा उत्सव खरोखरच साजरा करण्यासाठी घरातून बाहेर पडून मतदान करा, एवढी आपल्याला परत नम्र विनंती करतो। तर 20 नोव्हेंबरला मी मतदान करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की मतदान करा असे आवाहन भारतातील पहिल्या तृतीयपंथी छायाचित्रकार जोया थॉमस लोबो यांनी केले आहे। नमस्कार, माझं नाव जोया थॉमस लोबो आहे। मी भारतातील पहिली तृतीयपंथी छायाचित्रकार। आपल्या राज्यात मतदान आहेत 20 नोव्हेंबर रोजी। मी सुद्धा मतदान करणार आहे, तुम्ही देखील मतदान करायला या। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी सुरू असतानाच रायगड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाक्यावर कोट्यावधी रुपयांची चांदी जप्त केली।
टेम्पोमधून चांदीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार, पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास भोर आदींच्या पथकाने सापळा रचला होता। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी टेम्पो आला असता पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपासणी केली। त्यात तब्बल 10 कोटी रुपये किमतीचे चांदी असल्याचं उघड झालंय। संबंधित मालाची तपासणी सुरू आहे। कायदेशीर माल असेल तर माल परत करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सर, सकाळी आम्हाला खालापूर पोलिसांचा फोन आला होता की खालापूर टोल नाक्यावर आशयाशी संबंधित एक गाडी पकडली आहे। त्या पोलिसांना एक संशयित गाडी आढळली होती। मग त्यांनी आम्हाला फ्लाइंग स्क्वॉडला कॉन्टॅक्ट केला होता। निवडणूक आचारसंहितेमुळे आम्हाला फ्लाइंग स्क्वॉड 1 आणि फ्लाइंग स्क्वॉड 2 कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही कार्यरत आहोत। खालापूर तालुका एरियामध्ये आम्हाला सकाळी कॉन्टॅक्ट त्यांनी केला। मग आम्ही घटनास्थळी दाखल झालो। घटनास्थळी बेसिक त्यांना प्रश्न वगैरे विचारले असता व त्यांच्या आत गाडी बेसिक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बघितलं असता जास्त बॉक्सेस असले कारणाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही गाडी खालापूर पोलीस स्टेशन येथे आणली व येथे आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। संबंधित बॉक्सेसची वगैरे चेकिंग करत आहोत। यावर अजून पूर्ण कार्यवाही झालेली नाही। यावर कायदेशीर आम्ही कार्यवाही करत आहोत। जर काय कायदेशीर असेल, बिल वगैरे त्यांच्याकडे सगळे असेल तर आम्ही ती त्यांची वस्तू त्यांना लगेच परत करू आणि जर काही बेकायदेशीर असेल तर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। तर त्याच्यामध्ये चांदी आहे, सध्या तरी चांदी आहे त्याच्यामध्ये। किती मोस्टली चांदी आहे। काही याच्यात त्यांचं पर्सनल काहीतरी फराळ साहित्य वगैरे असं सुद्धा आहे। स्वरूपाचा अजून ते चालू आहे प्रोसेस, ते बघायला प्रक्रिया पार झालेली नाही। संपूर्ण तपास झाल्यानंतर ते कळून येते। सन 2021 पासून रायगडमधल्या सावित्री आंबेत पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र काही महिन्यातच या पुलाचा बीम क्रमांक 2 कमकुवत झाल्याचं समजलं आणि पुन्हा एकदा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या दुरुस्तीच्या कामासाठी कोणतीही कंपनी काम करण्यास तयार झाली नाही। अशा कठीण परिस्थितीत पिलानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे कामाचा शुभारंभ करण्यात आला। मोठे आव्हान स्वीकारून या कंपनीने हे काम पूर्णत्वास नेलं आणि रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांचा महत्त्वाचा मार्ग सुखकर केला। मात्र या पुलाच्या कामाचे बिल अद्यापही अपुऱ्या स्वरूपात असल्याने ही कंपनी आता चिंतेत आहे। आंबेत पुलाच्या कामात संबंधित कंपनीला त्यांच्या कामाचा मोबदला द्यायला विलंब का होतोय असा सवाल या कंपनीचे व्यवस्थापक करत आहेत। मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि असलेल्या रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे वाहन चालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत। हीच बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। याबाबत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण प्रांताधिकारी, रायगड जिल्हाधिकारी यांना महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे निवेदन देण्यात आले। यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इदू कुवारे, उपाध्यक्ष राजा म्हात्रे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटील, देवेंद्र म्हात्रे, राजू पाटील आदी उपस्थित होते। यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना। 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या। आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत।
रायगड जिल्ह्यातल्या नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागातर्फे समाज भवनाला आर्थिक मदत केली म्हणून सत्कार समारंभ निजामपूर येथे आयोजित करण्यात आला होता। जसा कार्यक्रम ठरवला गेला तसा नव्हता, उलट कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजक मराठा समाज असून सुद्धा कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्यात आलं। सामाजिक कार्यक्रमात भरत गोगावलेंनी राजकीय वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाज आणि आयोजकांकडून करण्यात आला। समाजाला मदत केलेल्या लोकांवर टीका केल्याप्रकरणी आमदार भरत गोगावलेंनी माफी मागण्याची मागणी पत्रकार परिषदेतून नायक मराठा ज्ञाती मंडळाचे सेक्रेटरी जनार्दन शिलीमकर यांनी केली आहे। खरं तर एक 24 तारखेला नायक मराठा विभाग निजामपूर याचा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। माननीय आमदार भरतसिंग गोगावले यांनी जे काही आर्थिक मदत नायक मराठा समाजाच्या भवनाकरता केली होती आणि त्याकरता त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम हा समाजाच्या माध्यमातून घेण्यात आला होता। परंतु त्या समाजाच्या कार्यक्रमाला आमच्या कार्यकारिणीमध्ये ज्या पद्धतीने ठरवलेलं होतं त्याच्या उलट जाऊन त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आम्हाला आढळल्या। मी स्वतः जनार्दन शांताराम सिलीमकर, नायक मराठाचा जनरल सेक्रेटरी, आणि मी स्वतः त्या मीटिंगला हजर राहू शकलो नाही कारण त्यांनी आमदारांची 24 तारीख घेतली आणि त्याच वेळेला माझ्या अलिबाग येथे एक महत्त्वपूर्ण तारीख होती, तिथे काही डॉक्युमेंटरी सिग्नेचर माझ्या स्वतःच्या पाहिजे होत्या, त्यामुळे मी या मीटिंगला हजर राहू शकलो नाही। परंतु काल संध्याकाळी आल्यानंतर काही व्हिडिओ मी पाहिले आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की खरं तर जाणून बुजून एक राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी अशी वक्तव्य केली गेली की राजकीय स्वरूपामध्ये त्या पूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप करून समाजाची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी त्या माध्यमातून करण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला आणि म्हणून हे कुठेतरी चुकीचं होतंय असं माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी आज ही व्हिडिओ बाईट देत आहे आणि तो संदेश संपूर्ण समाजापर्यंत देण्याकरता, या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याकरता मी या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचतोय। खरं तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टीका टिप्पणी केली गेली की हे असं आहे किंवा ते बाबू साबू या शब्दाचा खऱ्या अर्थानं उल्लेख त्या ठिकाणी केला। ज्या वेळेला समाजाची इमारत निर्माण केली गेली त्यावेळेला खरं तर भाऊशेठ खानविलकर या व्यक्तीने स्वतः 1 लाख रुपयाची देणगी आणि उर्वरित 4 लाख रुपये त्यांनी स्वतः वापरण्याकरता दिले होते आणि आम्हाला दुःख या गोष्टीचं झालं की आम्ही केवळ सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता, तिथे केवळ इमारतीविषयी त्यांनी बोलावं आणि इमारतीविषयी समाजाविषयी त्यांनी बोलायला पाहिजे होतं। समाजाविषयी न बोलता शैक्षणिक किंवा समाजाकरता आपण मदत करत आहात या विषयावर न बोलता त्याने खऱ्या अर्थाने राजकीय भाषेची सुरुवात केली आणि हा कुठेतरी आमच्या समाजाच्या स्टेजचा किंवा समाजाच्या त्या कार्यक्रमाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे ज्याने आम्हाला बहुत मदत केलेली आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांनी घेतलं। बाबू साबू यांना मी शिकवतो। खरं तर हे राजकीय व्यासपीठ नसताना आम्ही जिथे स्वतः कार्यक्रमाचे आयोजक आम्ही मराठा समाज होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची टीका करणं आणि ही टीका खऱ्या अर्थाने अशोभनीय आहे कारण ज्याने समाजाला मदत केलेली आहे तिथे त्याने चुकीची टीका केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी या वक्तव्याची माननीय आमदार साहेबांनी थेट माफी मागावी असं मी जनरल सेक्रेटरी म्हणून माझं स्वतःचं मत आहे। भाजपमधील मंत्री रवींद्र चव्हाण हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। रत्नागिरीतील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करतात। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणालेत मंत्री रवींद्र चव्हाण। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कमिटेड कार्यकर्ता, पक्षाच्या विचाराला कमिटेड असा कार्यकर्ता आहे। त्यामुळे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीची संघटना ही राष्ट्रप्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या 3 तत्वांवरतीच नेहमीच काम करताना दिसते। आज राष्ट्रीयत्व हे सर्वात प्रमुख असं समजणारा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, याला सर्व गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रीय विचारावरती घाला हा महाविकास आघाडी करते याची भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि भारतीय जनता पार्टीच्या विचार परिवारातील असणाऱ्या प्रत्येक मतदाराला याची कल्पना आहे। त्यामुळे माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता हा सामान्य जनतेमध्ये जेव्हा जातो त्यावेळेला तिकीट वाटप किंवा महायुतीमध्ये काय झालं याची कोणाला चिंता नाही। आम्हाला चिंता आहे की आमचा विचार जगला पाहिजे, राष्ट्रीयत्व हे बळकट झालं पाहिजे आणि त्यासाठी कमिटेड असलेला कार्यकर्ता हा 100% महायुतीबरोबर राहील याची आम्हा सर्वांना कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली वाटचाल केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे।
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये महाड मतदारसंघातील दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्येला मैदानात उतरवण्यात आलंय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्नेहल जगताप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। महाड 194 विधानसभा मतदारसंघामधून निवडून येण्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्नेहल जगताप यांना एबी फॉर्म प्रदान केला आणि स्नेहल जगताप नक्कीच निवडून येतील असा विश्वास देखील व्यक्त केला। रायगडमधील कर्जत खालापूर मतदारसंघात सुधाकर घारे यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत वाजत गाजत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं। त्यातच घारे यांनी कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह सुधाकर घारेंनी रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करत हा अर्ज दाखल केला। त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यात काटेकी टक्कर होणार असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय। मध्यंतरीच्या काळात अतिशय सक्षमपणे काम करणारी अखिल भारतीय नाट्य परिषदेची चिपळूण शाखा काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडली, परंतु नव्याने ती सुरू करण्यात आली। अवघ्या वर्षभरातच या शाखेने विविध उपक्रम राबवले। कमी कालावधीत चिपळूणची शाखा सक्षम झाल्याचे समाधान आहे, अशी भावना अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली। चिपळूण येथे गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आलेल्या प्रशांत दामले यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखा कार्यालयाला भेट दिली। या ठिकाणी अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष दिलीप आमरे, योगेश बंडागळे, सचिव डॉक्टर मिनल ओक आदी उपस्थित होते। यावेळी प्रशांत दामले यांनी उपस्थित कार्यकारिणी सदस्यांना मार्गदर्शन केले। इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीमध्ये नाट्य परिषदेचे कार्यालय आहे, त्यामुळे नाट्यगृहावर लक्ष ठेवणे ही आपली जबाबदारी आहे। नाट्यगृह स्वच्छ राहिले पाहिजे, येथील वस्तूंची काळजी घेतली गेली पाहिजे, ही जबाबदारी नाट्यप्रेमींसह नाट्य परिषदेची असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी वर्षभरात नाट्य परिषदेच्या सहयोगानं आयोजित केलेली 2 नाटकं, पुरुषोत्तम करंडक, लोककला महोत्सव, बालनाट्य शिबिर अशा विविध उपक्रमांची माहिती देतानाच आगामी उपक्रमांची देखील माहिती दिली। यावेळी नाट्य परिषदेच्या वतीनं अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर चिपळूणमधील नाट्य चळवळीला बळ देणारे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचाही अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीनं सत्कार करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचा 4था वर्धापन दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था अध्यक्ष अनिल खामकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम साळुंके, विलास साळवी, पेण तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेल्या विविध पाठपुराव्यांची माहिती देण्यात आली। यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानून संस्थेच्या कामांची माहिती देण्यात आली। आज ह्या वर्धापन दिनानिमित्त विविध विषयांवर, विविध अडचणींवर साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील पोल्ट्री योद्ध्यांनी असं ठरवलेलं आहे की शासन निर्णय पारित करतं, राजपत्र जाहीर करतं, शासन निर्णय पारित करतं, पण स्थानिक अधिकारी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी हे कंपन्यांची संधान साधून त्यांची अंमलबजावणी करत नाहीयेत। तर अशा बेशिस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण फौजदारी गुन्हे का दाखल करू नये याच्यासाठी इथं आमचा विचार विनिमय झालेला आहे आणि आम्ही आता कायदेशीररित्या त्याची बाजू पडताळून अशा नालायक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करता येतील का, की जे स्वतःच्या कर्तव्यात कसूर करतायत, जे शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीयेत किंवा जे शेतकऱ्यांच्या विरोधात काम करतायत, अशांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद संविधानाने या महाराष्ट्रातील, भारतातील जनतेला दिलेली आहे। तर त्या संविधानाला अनुसंगून ती कायदेशीर बाजू पडताळून अशा स्थानिक आणि मुजोर अधिकाऱ्यांवर जे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, जे शेतकऱ्यांसाठी शासनाने निर्णय जारी केलेले आहेत त्याची अंमलबजावणी जाणीवपूर्वक करत नाहीत,
अशा विरोधात आम्ही कोर्टात जाण्याच्या तयारीत आहोत आणि लवकरच या सर्व रायगड जिल्ह्यातील किंवा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय अधिकारी, पशुसंवर्धन खात्यामधील अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करता येईल यासाठी आमच्या साधकबाधक चर्चा होऊन भविष्यात पुढे त्याच्या विरुद्ध पावलं उचलले जाणार आहे. प्रथम आज रायगड शेतकरी योद्धाचा आज चतुर्थ वर्धापन दिन आहे. त्या दिनानिमित्त मी सर्व पोल्ट्री धारकांना ज्या शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो चतुर्थ वर्धापन दिन आहे हा एक अतिशय आनंदाचा दिन आहे. कारण ज्यासाठी आम्ही गेले 4 वर्ष सरकार दरबारी झगडत होतो, भांडत होतो, त्याच्यामध्ये जवळजवळ 80% आमच्या मागण्या पूर्ण होत आल्यात आणि काही जे आहेत त्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आता आम्हाला आज हा इतका चांगला जल्लोषात हा जो वर्धापन दिन आम्ही साजरा करतो त्याचा कारण तोच आहे. आनंदोत्सव या 4थ्या वर्धापन दिनाला आहे. इथं जमलेली शेकडोंच्या जी गर्दी ही त्यासाठी जमलेली आहे की ज्या संघटनेने पोल्ट्री योद्धा संघटना स्थापन करून तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून आता देशामध्ये पण याचा वावर होत आहे आणि ह्याचा विश्वास सर्व शेतकऱ्यांना आता येत आहे की ही संघटना ही खरोखर शेतकऱ्यांच्या हितासाठी, फायद्यासाठी किंवा वेगवेगळ्या ज्या अडचणी त्यावर मात करण्यासाठी तयार झालेली आहे आणि ही संघटना 100% पोल्ट्री व्यवसायाला भविष्य काळात न्याय देईल असं आम्हाला वाटतं. शासनाला एक विनंती करू इच्छितो, जे GR पोल्ट्री संदर्भात असतील वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारची गाईडलाईन, अन्न घटकांची नोंद, तसेच ज्या सौर ऊर्जा इलेक्ट्रिकचं बिल आहे ग्रामपंचायतचा, याच्या ज्या GR झालेले आहेत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी ही महाराष्ट्रात व्हावी ही एक आम्हाला शासनाला आमची सर्व पोल्ट्री योद्धा शेतकरी किंवा पदाधिकारी यांच्यावर विनंती आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.